सकल कर्ज लय झाले मला, कर्ज लय झाले असं म्हणलं आलं मला. आई कसं करावं आपण, कर्ज लय झाले, आई कसं करावं आपण असं म्हणलं आलं. अहमदपूर तालुक्यातील शेनकुड या गावातील विष्णुदास प्रकाश तरडे या शेतकऱ्याने पहाटे सुमारे 3 वाजता आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. काय कर्ज झालं म्हणत होते, दुसरं काही नाही, मला मरायचे असं म्हणले. कर्ज झालं म्हणले, दुसरं काय बी म्हणत नव्हते. म्हणलं आम्ही बकुळ नाही, मला हो हो म्हणत होते. मग पुन्हा हे करायचं तेच केली. 5 एकर आहे. 5 एकर बँकेचं कर्ज होतं. बँकेचं कर्ज घेतो. नेमकं काय झालं होतं आणि कधी झाली ही घटना? रात्री झाली हो साहेब, 4 वाजता 3-4 झाली. कर्ज झाले म्हणून आम्हाला असं म्हणलं आलं, कर्ज झाले मला, कसं करू असं म्हणत राहिलं आपलं आपलं. असं नाही त्याच्या संसाराच म्हणले बाबा मी. तशी केली रात्री. आम्ही मग बाहेर होता, मध्ये बाज घालून दिली झोपायला. मी बाज होती इथेच. आम्ही सकाळी कवाडच काढला, मग ते उचलून काढला, ते खिडकी काढून काढला कवाड मुलांनी. किती दिवसापासून डिप्रेशन मध्ये होते? कर्ज झालं किंवा जेवण वगैरे करणं, वागणं, म्हणजे वर्तणुकीमध्ये काय बदल तुम्हाला दिसून आला असेल? वर्त हे असं जेवण करणं गेलं तर भनभन जेव्हा थोडं 2 घास खावा, जेव्हा उठून सकल कर्ज लय झाले मला, कर्ज लय झाले असं म्हणलं आलं मला. आई कसं करावं आपण, कर्ज लय झाले, आई कसं करावं आपण असं म्हणलं आलं. आज शेनकोड टाकळगाव तालुका अहमदपूर या ठिकाणी विष्णुदास तरडे या 42 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे. आता हे आत्महत्या करण्याचं कारण, आता त्यांना DCC बँकेचं कर्ज तर होतच, पण यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टी ज्या प्रशासनाकडून वेळोवेळी शासनाकडून जी मदत मिळते, या प्रशासनाच्या चालढकल धोरणामुळे ती मदत शेतकऱ्यापर्यंत पोहोचली नाही. त्याच्यामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. 2001 पासून बघितलं तर 2024 आहे. 2019 पासून नाही, 2019 पासून या ठिकाणी म्हणजे दरवर्षी शासन नुकसान झालं म्हणून अनुदान देत आहे, पण विमा कंपन्यांचे धंदेलशाही धोरण राबवून या ठिकाणी विमा देत नाही. आणि याच्यात दुसरी एक गोष्ट आहे, शेतकरी शेतामध्ये सोयाबीन पेरतो आणि त्याच टायमिंगला पीक विमा फक्त तुरीला मिळतो. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी, आणि त्यांचं पण तसंच झालेलं आहे. 5 वर्षात त्यांना 1 रुपयाचा विमा मिळाला नाही, खरीपाचा नाही, रब्बीचा नाही. त्यांनी गेल्या वर्षी भरला विमा कशावर, रब्बीला, जुंधळ्यावर, आणि इथं विमा लागू झाला हरभऱ्याला, त्याचं सुद्धा मिळालं नाही. एवढंच नाही तर त्यांनी गेल्या वर्षी त्यांच्या शेतामधील खरीप पिकाची EKYC केली नव्हती. त्याच्यामुळे शासनानं असं घोषित केलं होतं की EKYC ज्या शेतकऱ्यांनी केली त्यांना सोयाबीन आणि कापूस यांना भाव मिळाला नाही म्हणून भावांतर अनुदान, त्या अनुदानाचा सुद्धा त्यांना लाभ मिळाला नाही. त्याच्यानंतर आज 2024 आहे. 2024च्या सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी पिकाचं नुकसान, सोयाबीन कापूस पिकाचं नुकसान झालं म्हणून शासनाकडून हेक्टरी 13,500 अनुदान घोषित केलं होतं. पण ह्या प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यात, जिल्ह्यात सगळीकडे हे अनुदान वाटप झालेलं आहे. पण आमच्या अहमदपूर तालुक्यात, त्याच्या टाकळगावमध्ये, ह्या शेनकोडमध्ये तर आज माझ्या माहितीप्रमाणे शेतकरी सांगत याद्या सुद्धा नाहीत. EKYC तर लांबच राहिली, आणखीन याद्या सुद्धा अपलोड झाल्या नाहीत. म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. माझ्या तर म्हणण्यानुसार हा जो आत्महत्याग्रस्त शेतकरी आहे, याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यावर 302चा गुन्हा दाखल करायला पाहिजे. कारण ज्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी नेमणूक केले, त्या गोष्टीसाठी जर तुम्ही चालढकल करत असाल तर तुमच्यावर 302चा गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये. आता शेतकऱ्याच्यात मी आता दुसराच एक गोष्ट आहे, आता या ठिकाणी शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे. आता सोऱ्यामध्ये सुद्धा एक शेतकरी तुरीला फवारण्यासाठी पाणी आणायला विहिरीत गेला आणि तो बुडून मेला. असे प्रकार घडत आहेत, पण त्याच्याकडे प्रशासकीय यंत्रणा बघत नाही.